हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे होळीच्या दिवशीचा। घरातली पूर्ण साफसफाई म्हणजे सकाळची जी कामं आहेत, धुणं भांडी झाडून फरशा वगैरे सर्व आवरलं होतं। स्वयंपाकसुद्धा झाला होता। तर आता उन्हाचं प्रमाण पण भरपूर झालेलं आहे, तरी पण म्हटलं थोडंसं सण आहे म्हटलं तर अंगण हे सारवलेलं छान दिसतं। तर आता सगळं काम आवरल्यानंतर ना बाहेर थोडंसं पाणी मारलं आणि आता मी सारून घेते। शेणसुद्धा साचून ठेवलं होतं। तर आता मी सारून म्हणजे हाताने नाही घेत, एका घमेल्यात शेणाचाच घमेला आहे, त्याच्यात पाणी घेऊन त्या शेणकाला करायचं आणि आपलं झाडून ते फिरवायचं। तर अशाने पटकन पण आवरतं आणि टाईम पण जास्त लागत नाही। तर आता हे अशा पद्धतीने मी सारून घेते। सण असला की जेव्हा आपण जेवढं घर स्वच्छ ठेवू किंवा सारू ते छानच वाटतं, प्रसन्न वाटतं। आणि रोज पण आपण घर तर स्वच्छ ठेवतोच, परंतु सारवणं रोज होत नाही। तर सण असला तर सारवणं हे होतंच। तर आता या पद्धतीने मी असं छान असं सारून झालेलं आहे। आता रांगोळी काढायची होती, पण रांगोळी काढण्यात का टाईम नव्हता, कारण की दुपार झाली होती आणि होळीचा सण हा संध्याकाळचा असतो, त्यामुळे लगेच स्वयंपाकाला सुद्धा लागायचं होतं। आणि होळी म्हटली की प्रत्येकाची इथं ही पुरणपोळीच केली जाते। त्यासाठी आता मी इथं ही डाळ घेतलेली आहे। तर आमची इथं पुरणपोळी जर करायची म्हटलं तर 1 किलोच्या मापात डाळ लागते। तर आता ही डाळ मी पाणी छान असं उकळून घेतलं, त्यामध्ये तेल घालून डाळसुद्धा घालून घेते। सगळे म्हणतात की पोळीचा स्वयंपाक करायला खूप कठीण असतो किंवा वेळ जातो, पण त्या इतका अगदी सोपा असा स्वयंपाक नाही। बाकीचा स्वयंपाक करायचा म्हटलं की पहिला प्रश्न पडतो तो म्हणजेच भाजी काय करायची किंवा बाकीचा तरी स्वयंपाक काय करायचा। तर आता हे नवीन जे गहू निघालेलं आहे, त्या नवीन गव्हाचं हे पीठ तयार करून आता त्याच्याच पोळ्या आपण बघूयात कशा येतात। तर फ्रीजमधलं पाणी जास्त करून चांगलं नसतं आणि लहान मुलं जर घरात असली तर फ्रीजमधलं पाणी पिऊच नये। त्यामुळे आम्ही जारवर असं छान असं जे हे असतं होतं ते टाकलं आणि त्याच्यावर असं पाणी ओतत राहायचं, जेणेकरून पाणीसुद्धा गार राहतं। आता तुम्ही म्हणताल एवढी बादली पाण्याची वाया गेली, पण तसं नाही। आमची त्याचे पाठीमागे आंब्याचं झाड आहे, त्याला ते पाणी जातं। तर एकीकडे लसूण काढायचं सुद्धा चालू होतं। तर पाहूयात आपण लसूण काढल्यानंतर ना तो कसा बांधला जातो। तर त्याच्या ज्या छोट्या छोट्या लसणाच्या गड्ड्या असतात त्या एकीकडे बांधल्या जातात आणि ज्या मोठ्या गड्ड्या त्या एकत्र बांधल्या जातात। तर हे जे झाड आहे त्याच्या खालीच जे देव आहेत तिथे आम्हाला होळी करायची, तर त्यासाठी आता या इथे गड्ड्या बांधून घेण्याचं चालू आहे। आणि दिवसभर लाईटीचं प्रमाण म्हणजे सकाळी जर लाईट गेली ना की संध्याकाळीच लाईट येते। तर गरमसुद्धा उन्हाचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे आणि गरम पण तितकंच होतं। तर ह्या झाडाखाली छान असा गारवा मिळतो। तर आता पीठ वगैरे मळस्तोवर एकीकडे डाळसुद्धा शिजत आली, तर ती छान अशी परतून घेते। आणि काय काय वेळेस काय होतं की आपल्याकडून पटकन अशी डाळ परतली जात नाही, जेवढी डाळ परतल तेवढं ते पुरण छान होतं। तर या इथे तुम्ही पाहू शकता मी वाटणं सकाळीच वाटून ठेवली होती, आमटीचं वाटण आणि भजी करण्यासाठी लागणारी मिरची, त्याचं वाटण मी सकाळीच करून ठेवलं होतं, कारण की मला माहीत होती की लाईट जाणार आहे आणि लाईट नसल्यावर हे सगळं पाट्यावर वाटायला भरपूर असा वेळ लागतो। तर कधी कधी जर आपल्याकडून पुरण जर थोडंसं पातळ झालं तर ते घट्ट करण्यासाठी काय करायचं, तर त्यामध्ये 1 चमचाभर गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। त्यामुळे आपलं जे पुरण आहे ते घट्ट होतं। आणि जर आपण म्हणजे पातळ जर झालं आणि ते पुरण जर पिळत बसलो तर त्याचा सगळा गोडवा हा निघून जातो। त्यामुळे ही ट्रिक नक्की तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल। यामुळे आपलं गव्हाचं पुरण हे छान असं या पद्धतीने घट्ट झालेलं आहे। आता पुरण थोडंसं म्हणजे पाट्यावर वाटायचं होतं, त्याच्यामुळे थोडंसं गार होऊन द्यायला लागलं। त्यानंतर मी लगेच आमटीसुद्धा फोडणी दिली। तर आमटीसाठी घेतलेला लसूण हा नवीन जो काढला होता तोच घेतला।
आणि आमटी करण्यासाठीचं जे वाटण सकाळी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा हरभरा डाळ आणि पोहे हे छान असं तळून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. तर अशी आपली आमटी तयार झालेली आहे. आता तुम्ही म्हणताल याला तरी नाही आली, पण जशी आपण ती उकळून देतो तशी त्याला तरी येते. तर आता या इथे एकीकडे गुळवणी सुद्धा करायला ठेवली होती आणि बाकीचं तळण वगैरे होतं एकीकडे आमटी सुद्धा आपली छान अशी उकळली गेली. तर या इथे फक्त आता भजी तळायचे बाकी होते. मी बाकीचा स्वयंपाक करून घेते, त्यानंतर पुरण वाटण्याचं काम माझ्याकडे नसतं, कारण की बाकीचं करता करता पुरणाला बराचसा वेळ जातो, तोपर्यंत निम्मा अर्धा आपला स्वयंपाक होतो. तर पुरण वाटल्यानंतर लगेच पोळ्याला सुद्धा बसलो पोळ्या करण्यासाठी. तर या इथे पाट्यावर छान असं मऊसूत पुरण बारीक झालं होतं. तर पुरणपोळ्या ह्या जास्त करायच्या असतात, एक 5-6 करून तर हे चालत. तर जास्त करायच्या असतात त्याच्यामुळे दोन्हीकडून मग पुरणपोळ्या करतो. बाकीचा स्वयंपाक जरी एकटीने झाला तरी पुरणपोळीला 2 जणी लागतातच. त्यांनी लाटून दिल्या तरी मी अशा भाजून घेते. तर आता अशा पद्धतीने आपला पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. या इथे आमटीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे. तसेच भजीसुद्धा छान झाली होती चवीला आणि पोळ्यासुद्धा करून झाल्या होत्या. तर मी लगेच नैवेद्यसुद्धा भरून घेतले, कारण की बाहेर होळी पेटवायची होती. तसेच कुरड्या पापड्या आणि या इथे भातसुद्धा झाला होता. तर आमची ते होळी ही सार्वजनिक म्हणजे एकच पेटवली जाते. मी मगाशी तुम्हाला झाड दाखवलं होतं, त्या झाडाखाली जे देव आहेत तिथंच ती होळी पेटवली जाते आणि ही होळी सार्वजनिक असते. परंतु ही होळी आता आमच्या 2च घरात पेटवायची होती, कारण की बाकीच्या सगळ्यांना विटाळ होता आणि आमची 2च घरं होती, त्यांच्यातच आम्ही ही होळी या इथे पेटवली. त्यानंतर होळीचं छान असं पूजन केलं आणि भरपूर असा अंधार झाला होता होळी पेटवायला, कारण की शेतात होळी पेटवायची म्हटल्यावर तिथं लाईट नसते. तर आपल्या लहानपणी जे डमरू किंवा डफडं असायचं ते वेगळं म्हणजे वेगळं होतं आणि आत्ताचं जे निघालं आहे ते वेगळं आहे. तर अशा पद्धतीने छान असं होळीचं दहन केलं आणि त्यानंतर घरी जाऊन मस्तपैकी पुरणपोळीवर ताव मारला. तर हे जे झाड आहे ते खूप वर्षापूर्वीचं आहे आणि या झाडाखाली जो देव आहे तिथेच होळी पेटवली जाते. तर घरी गेल्यानंतर अशा पद्धतीने छान असं पुरणपोळीचं जेवण केलं आणि जेवल्यानंतर भांडी वगैरे आवरली आणि कंप्लीट वाजले होते 8:30. म्हणजे नेहमीपेक्षा तरी जेवण लवकर झाली होती, कारण की स्वयंपाकसुद्धा लवकर झाला होता. पण मला अर्जंटमध्ये 2 पिको फॉलच्या साड्या द्यायच्या होत्या, आता त्यासुद्धा करून घेते. मग रात्रीचंच मी त्याला पिको मशीनवर करून घेतला आणि पहाटे उठून हात शिलाई केली. तर या अशा 2 साड्या मला करून द्यायच्या होत्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.